निसर्गरम्य आणि शांत प्रदेश म्हणून ओळखला जाणारा लडाख आज पेटलंय। बुधवारी 24 सप्टेंबरला लेहमध्ये मोठा संघर्ष झाला। झालेल्या संघर्षात 4 जणांचा मृत्यू आणि 80 जण जखमी झाले। सरकारने या हिंसाचारासाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जबाबदार धरलं। सोनम वांगचुक लडाखमध्ये काही मागण्यांसाठी आंदोलन करत होते। सरकारने सोनम वांगचुक यांच्यावर काही गंभीर आरोपही केलेत। आंदोलकांनी सीआरपीएफच्या वाहनांवर हल्ला केला। सरकारने सोनम वांगचुक यांना परदेशातून मिळणाऱ्या फंडिंगची चौकशी सुरू केली होती। सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर लेहमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलाय। काय हे नेमकं प्रकरण आहे? लडाखमध्ये जेनजीचा उठाव झाला अशा चर्चा सोशल मीडियावर जोर धरतायत। त्यात कितपत तथ्य आहे सर्व काही जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका। लडाखला राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आंदोलन झालं होतं। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक मागील 15 दिवसांपासून उपोषण करत होते। दरम्यान झालेल्या हिंसाचारात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये 24 सप्टेंबरला हिंसाचार झाला। सरकारने या हिंसाचारासाठी सोनम वांगचुक यांना जबाबदार धरलं आणि हिंसाचारानंतर त्यांना अटकही झाली। वांगचुक यांच्यावर सरकारने काही गंभीर आरोप केले आहेत। वांगचुक यांच्या भाषणामुळे आंदोलन भडकल्याचा आरोप सरकारने केला। सोनम वांगचुक यांनी अटकेपूर्वी अटकेची भीती व्यक्त केली होती आणि लडाखसाठी जर आवाज उठवल्यामुळे अटक होत असेल तर त्याचा आनंदच होईल असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र आता लेहमध्ये 24 सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतर वांगचुक यांनी आपलं उपोषण थांबवलंय। सोनम वांगचुक यांनी लोकांनाही शांततेचं आवाहन केलंय। लडाखच्या लोकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, राज्यघटनेचे 6वे परिशिष्ट लागू करावे, लडाखमध्ये आणखी एक संसदीय जागा वाढवणे आणि लडाखमध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करावी या 4 प्रमुख मागण्या आहेत आणि यासाठीच हे आंदोलन सुरू होतं। मात्र लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा का हवाय तर 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर लडाख वेगळ्या केंद्रीय प्रदेश झाला, पण स्वायत्ता, विधायक मंडळ आणि अधिक राजकीय अधिकार त्यांना दिले नाही। यावर वांगचुक यांचं म्हणणं आहे की लडाखची भौगोलिक संवेदनशीलता, इकॉलॉजिकल प्रेशर वाढलेला आहे। त्यांना वाटते की बाह्य उद्योग, खनिज उत्खनन आणि इतर गोष्टी या प्रदेशाला हानिकारक ठरतील। संविधानातील 6व्या अनुसूची अंतर्गत स्वायत्ता अधिकार देण्याची मागणी होतीये, तर त्याचा काय फायदा होईल तर प्रदेशातील आदिवासी, जमिनीचे हक्क, वन, वॉटर रिसोर्स प्रोटेक्शन आणि स्थानिक निर्णय हक्काचा प्रसार होऊ शकेल। आता यावर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। लडाखला राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन कधीच देण्यात आलं नव्हतं असं ओमर अब्दुल्ला म्हणाले। 2019 साली केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांनी आनंद उत्सवही साजरा केला होता। आता त्यांना फसवणूक झाल्यासारखं वाटतंय असं ओमर अब्दुल्ला म्हणाले। तर यावर पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी देखील प्रतिक्रिया दिली। लेहमध्ये झालेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं महबूबा मुफ्ती म्हणाल्या। वांगचुक यांना अटक झाली, त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले गेलेत, त्यांच्या NGOच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत। आंदोलनाचा दबाव केंद्र सरकारवर आहे, पण मागण्यांची चर्चा अजूनही निकषात नाही। भविष्यात या आंदोलनानं काय परिणाम होतील, राज्यत्व मिळेल का, 6वं परिशिष्ट लागू होईल का, याबाबत केंद्र सरकार नकाराचा ठराव जर घेईल तर आंदोलन अधिक तीव्र स्वरूप घेऊ शकते का, याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।